श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातील लाडू प्रसादममध्ये प्राण्यांच्या चरबीच्या वापराविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे। हिंदू सेनेचे अध्यक्ष सुरजीत सिंह यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। यापूर्वी याच मुद्द्यावर वकील सत्यम सिंह राजपूत यांनी भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांना पत्र याचिका पाठवली होती। गुजरातमधील पशुधन प्रयोगशाळेने भेसळीची पुष्टी केली असल्याचा दावा सत्ताधारी तेलुगू देशम पक्षाने गुरुवारी केला। हा संपूर्ण वाद 18 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि TDP सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांच्या आरोप आणि खुलासा या अहवालाने सुरू झाला। चंद्राबाबू नायडू यांनी अहवालाचा हवाला देत तिरुपतीच्या प्रसादात वापरण्यात येणारे तथाकथित देसी तूप प्राण्यांच्या चरबीने भरलेले असल्याचा आरोप केला। त्यांच्या या दाव्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता। याशिवाय तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचा वादही आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात पोहोचलाय। माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पक्ष YSRCPने ही याचिका दाखल केली आहे। या याचिकेत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू खोटे आरोप करून आपली प्रतिमा डागाळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तिरुपती लाडू प्रसादममध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळ केल्याच्या आरोपानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी आणि इतरांविरुद्ध विश्वासावर हल्ला आणि भ्रष्टाचाराची तक्रार हैदराबादमध्ये दाखल करण्यात आली आहे। यामध्ये त्यांच्यावर मंदिराची विटंबना आणि सनातनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे।